नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। जवळपास 20 वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साथ देणारे खंदे समर्थक वैभव खेडेकर यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय। वैभव खेडेकर हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याचं समोर आलंय। ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं। त्याआधीच राज ठाकरे यांनी खेडेकरांवर पक्षातून बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील भेंडेगाव शिवारातील आखाड्यावर पत्नीने अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। प्रेम संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली। कुरुंदा पोलिसांनी अवघ्या काही तासात या हत्येचा उलगडा केलाय। नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या काळात शिवसेना ठाकरे गटाने लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे। शहरातील खड्ड्यांवरून गणपती बाप्पा आणि उंदराच्या काल्पनिक संवादातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातोय। नाशिककरांना खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने या बॅनरबाजीतून महापालिकेच्या सुस्त कारभारावर सौम्य भाषेत संताप व्यक्त करण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदान इथे उपोषण करण्याची घोषणा केली आहे। 27 ऑगस्ट रोजी अंतरवालीतून निघून छत्रपती संभाजीनगर पुणे मार्गे 28 ऑगस्टला मुंबईत पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। जरांगे यांनी जालन्यातून निघण्याआधी पुन्हा एकदा सरकारसमोर आपल्या मागण्या ठेवल्या आहेत। बहुप्रतीक्षित असलेल्या नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुहूर्त अखेर ठरलाय। मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवी झेंडी दाखवून या रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे। 28 ऑगस्ट पासून ही रेल्वे दररोज सकाळी 5 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुपारी 2:25 पोहोचणार आहे। नांदेड ते मुंबई पर्यंतचा वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास 9 तास 25 मिनिटं असणार आहे। लोकांना खळखळून हसवणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून अथर्व सुदामे लोकांचे जमेल तशा पद्धतीने प्रबोधनही करत असतो। सध्या मात्र त्याने अपलोड केलेल्या व्हिडिओवर काही लोकांनी आक्षेप घेतले आहेत। गणेशोत्सव आणि हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित हा व्हिडिओ होता, मात्र त्यावर काही लोकांनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे त्याने हा व्हिडिओ डिलीट केला असून माफीही मागितली आहे। अथर्व सुदामे यांनी या प्रकरणी माफी मागितली असली तरी काही लोकांनी त्याला पाठिंबा देखील दिलाय। रोहित पवार यांनी नवी मुंबईतील जमीन घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले आहेत। या दरम्यान त्यांनी सिडको अहवाल देखील वाचून दाखवला। मुंबईतील जमीन घोटाळ्यात मंत्री संजय शिरसाट यांचा हात असल्याचा त्यांनी गंभीर आरोप केलाय। रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलेल्या आरोपांवर आता मंत्री संजय शिरसाट हे काय उत्तर देतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे। राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी सरकारने 41 मद्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी 8 असे 328 नवे परवाने देण्याचा निर्णय घेतलाय। मात्र यातील सुमारे 30% म्हणजे 96 परवाने हे राजकीय नेत्यांच्या कुटुंबियाशी संबंधितांच्या झोळीत पडणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे यात भाजपच्या 5 नेत्यांशी संबंधितांच्या कंपन्या असल्याची बाब समोर आली आहे। या 5 नेत्यांशी संबंधित कंपन्यांना एकूण 40 परवाने मिळणार आहेत। कल्याण तालुक्यातील निंबवली गावात कामाच्या वादातून 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झालंय। गावातील विकास कामांवरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे पोलीस पाटलाच्या पतीवर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला, ज्यात अनेक जण जखमी झाले। टिटवाळा पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून 2 आरोपींना ताब्यात घेतलंय। अमित साटम यांना मुंबई भाजपचा अध्यक्ष बनवण्यात आले। त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताच मुंबईकरांना मोठा शब्द दिलाय। गेल्या 11 वर्षात मुंबई शहराचा कायापालट, मुंबईत परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न, त्याचा रिझल्ट मुंबईकरांना दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या 11 वर्षात काम केलंय तसाच विकास, उन्नती आणि प्रगती मुंबई महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मुंबई भाजपचे नवीन अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी 25 ऑगस्ट रोजी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात हजेरी लावली। या प्रकरणी आपल्यावर लावलेले आरोप मान्य नाहीत, असं नारायण राणेंनी जातीनं सांगितल्यानं आता रितसर खटला चालणार हे निश्चित झालंय। नारायण राणेंच्या हजेरीची नोंद घेत न्यायालयानं या खटल्याची सुनावणी 11 सप्टेंबर पर्यंत तहकूब केली आहे।
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने प्रेम संबंध ठेवण्यास सांगून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून तसेच इंस्टाग्रामवर फोटो ठेवून बदनामी झाल्यामुळे विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। या प्रकरणातील सर्व दोषी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आख्यायिकेतून जन्माला आली श्रद्धा आणि ती परंपरा बनून गोटमार यात्रेच्या स्वरूपात वर्षानुवर्षे हजारोंच्या रक्ताचे पाट वाहवत राहिली। दोन्ही राज्यांतील नागरिकांची लाखोच्या संख्येने हजेरी असलेल्या या यात्रेत यंदा जाम नदीतील झेंडा मिळवण्यासाठी चढाओढीत 934 भाविक जखमी झाले आहेत। 2 गंभीर जखमींना नागपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचं वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता। या पुरस्कार सोहळ्यामध्ये स्पृहा जोशी हिला कैलासवासी स्मिता पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार स्पृहा जोशी हिला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय। राज्य सरकारने अखेर पोलीस दलातील मोठ्या प्रमाणावर भरतीस मान्यता दिली असून 18,631 पोलीस शिपायांच्या भरतीचा GR काढण्यात आलाय। जिल्हा स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। भरतीत सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे 2022 व 23 मध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना देखील अर्ज करण्याची परवानगी देण्यात आली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी 24 ऑगस्ट रोजी सभापती पदाची प्रतिष्ठा आणि आदर राखण्याचं महत्त्व अधोरेखित केलंय। तसंच सरकार आणि विरोधी पक्ष दोघांनीही सभागृहाचं कामकाज सभागृहाच्या नियमांनुसार काटेकोरपणे चालेल याची खात्री करावी असं अमित शहा यांनी सांगितलंय। दरम्यान अमित शहा यांनी रविवारी दिल्ली विधानसभेत 2 दिवसांच्या अखिल भारतीय सभापती परिषदेचं उद्घाटन केलंय। तेलंगणातील हैदराबादच्या मेडीपल्लीच्या बालाजी हिल्स उपनगरात एका व्यक्तीला त्याच्या गर्भवती पत्नीची हत्या करून तिच्या शरीराचे अवयव नदीत फेकले आणि तिचे धड घरामध्ये लपवून ठेवले। पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केलाय आणि जलद तपास आणि कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे। पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने छापे टाकले। ईडीने सोमवारी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे आमदार जीवन कृष्णा साहा यांना अटक केली। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील आमदाराच्या निवासस्थानी छापे टाकल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांना ताब्यात घेतलंय। मध्य प्रदेशच्या गुना जिल्ह्यात एका 21 वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांसह अटक करण्यात आली आहे। या तरुणाने त्याच्या मित्राबरोबर मिळून बहिणीने वाढदिवसाचा केक कापण्यासाठी वापरलेल्या चाकूने एक व्यक्तीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय। तो व्यक्ती त्याच्या बहिणीचा छळ करत असल्याच्या आरोपातून ही हत्या करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका निवृत्त DSPला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली। ही घटना भोंटी पोलीस स्टेशन परिसरातील आहे। येथे एका निवृत्त DSPला त्याच्या पत्नी आणि 2 मुलींनी दोरीने बांधून मारहाण केली। 62 वर्षीय प्रतिपाल सिंग यादव DSP पदावरून निवृत्त झाले। निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशावरून घरात वाद सुरू होते। येमेनची राजधानी सना शहरावर रविवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे इस्रायली हवाई हल्ले झाले। स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार इस्रायलचा हा हल्ला इस्रायलवर क्लस्टर बॉम्ब टाकल्यानंतर काही दिवसांनीच झालाय। हुथी बंडखोरांनी चालवलेल्या अल मसिराह चॅनलने या हल्ल्याचं वृत्त दिलंय। 17 ऑगस्ट नंतर बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सना येथे हा पहिला हल्ला झालाय। इस्रायलने त्यावेळी म्हटलं होतं की या हल्ल्यांमध्ये ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आलं होतं जे बंडखोर वापरत असल्याचे मानले जाते। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण स्वीकारले असून अनेक लोकांना अमेरिकेतून बाहेर काढले। त्यामुळे लाखोंच्या घरात लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। अमेरिकेत स्थलांतरितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। नुकताच आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील स्थलांतरितांच्या 50 वर्षात पहिल्यांदा इतकी मोठी 50% घट झाली आहे। सौदी अरेबियाच्या अल सलिहिया शहरातील एका सामान्य माणसाने दाखवलेल्या शौर्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि त्याला रातोरात करोडपती बनवले। माहिर फहद अल दलबाही नावाच्या एका 40 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जळत्या ट्रक पेट्रोल पंपापासून दूर नेऊन अनेक लोकांचे प्राण वाचवले। या धाडसानं सौदीचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांनी त्याला 1 मिलियन रियाल म्हणजेच जवळपास 2,30 लाख रुपयांचे बक्षीस दिले। नागपूर जिल्ह्यातील सर्व CBSE शाळांना 3 अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत। यामध्ये 26 ऑगस्टला हरतालिका,
6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आणि 14 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन यांची सुट्टी नव्याने देण्यात आली आहे। माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या सुट्ट्यांचे आदेश दिले आहेत। राज्यातील प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा आरोप आहे। निवड समित्या, विद्यापीठांचे सदस्य आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रतिनिधी यांच्या संगनमताने अपात्र लोकांची निवड होत असल्याचा आरोप आहे। यामुळे नेटसेट पीएचडी धारक उमेदवारांना डावललं जातंय। या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। नागपूर महानगरपालिकेत विविध गट क पदांसाठी भरती होणार असून यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 ऑगस्ट 2025 पासून सुरू होऊन 9 सप्टेंबर 2025 पर्यंत चालेल। ऑनलाईन परीक्षेद्वारे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, ज्यामध्ये एकूण 174 जागांसाठी भरती होणार आहे। अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज शुल्क देखील ऑनलाईनच भरावे लागेल। भारत सरकारने 5 वर्षांपूर्वी चीनचे शॉर्ट व्हिडिओ ऍप टिकटॉक वर बंदी घातली होती। मात्र आता टिकटॉक पुन्हा एकदा भारतात परतणार असल्याचं बोललं जात आहे। काही युजर्सने टिकटॉकची वेबसाईट ओपन होत असल्याचा दावा केलाय। भारत सरकारने चीनचे शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म टिकटॉक वरील बंदी हटवली नाही। बंदी हटवण्यासाठी कोणताही आदेश दिला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। भारत हा लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था असलेला देश होणार आहे, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलाय। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी सुधारणा सुरूच ठेवणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय। ते एका माध्यमाच्या लीडर्स फोरम मध्ये बोलत होते। वर्षाअखेर मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात उपलब्ध होणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी यावेळी जाहीर केलंय। बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राची बहीण परिणीती चोप्रा ही कायमच चर्चेत राहिली आहे। परिणीती चोप्राने खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत अत्यंत खास पद्धतीने राजस्थानमध्ये लग्न केलं। आता परिणीतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुड न्यूज दिली आहे। परिणीती आणि राघव यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केलाय। या फोटोवर 1+1 3 असं लिहिलंय। आशिया कप 2025 स्पर्धेला UAE 9 सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे। या स्पर्धेच्या यजमान पदाचा मान UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीकडे आहे। यंदा पहिल्यांदाच 6 ऐवजी 8 संघ आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत। या 8 संघांना अ आणि ब गटात 4-4 नुसार विभागण्यात आलंय। अ गटात भारत, पाकिस्तान, UAE आणि ओमानचा समावेश आहे, तर ब गटात चांगलीच झुंज पाहायला मिळणार आहे। ब गटात अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि हाँगकाँग असे 4 संघ आहेत। या स्पर्धेत पहिल्यांदाच 8 संघ सहभागी झाल्याने क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।